नेमकं काय रामभाऊ, पक्षश्रेष्ठीचं आपलं काय चाललं आहे, जनतेचं काय चाललं आहे आणि निसर्गाचा जो समतोल बिघडला आहे त्याच्याविषयी हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. बरोबर. मी ॲक्च्युली आपले आदरणीय फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या फॅमिलीतली जी माणसं इंग्लिशमध्ये बोलतात, तर मी आज इंग्लिशमध्येच बोलणार होतो. पण मी आत्ता 11वीला असताना बाळासाहेब ठाकरेंनी फक्त मराठीचा उत्कर्ष साधायला लावलेला, फक्त मराठी. आणि ज्ञानबोली, मायबोली, ज्ञानेश्वरांची बोली आणि चक्रधर स्वामींची बोली ही मराठी असल्यामुळे मला मराठीवरती खूपच स्वाभिमान आहे. इवन दो मी माझी इंग्लिशमध्ये प्रवचनं करेल काही दिवसांनी, विवेकानंद स्वामींसारखी, कारण की जगत विख्यात असं हे अजरामर ज्ञान आपल्याला घरात प्राप्त झाले. ह्या घरात काहीतरी असं वैशिष्ट्य आहे की परमेश्वरी ज्ञान प्राप्त होतं इथे, आणि त्याचं कारण आहे चक्रधर स्वामी आणि त्यांची सरस्वती. बरोबर. आता जंगलात आपल्याला खूप अडथळे येतात, मच्छर चावतात, काट्यावर झोपावं लागतं, काट्यावरच्या देवतांशी, किंग कोब्राशी पण आपल्याला सामना होतो कधी कधी अचानक. असं होतं आहे रामभाऊ आपल्याशी. आणि कधी कधी जंगली जनावर आपल्याला रात्रभर झोपून देत नाही तिथे. बरोबर. म्हणून ह्यावेळेस मी काय केलं, तिथे ते समाजकंटक आहेत, काही इतर धर्माचे लोक ते मला त्रास देत होते तिथे त्या स्थानावरती माझ्या. मग ते माझ्या अंतर्यामी शक्तीने लक्षात आलं की कोणीतरी आपली रेकी करते. म्हणून मी काय केलं, अण्णाभाऊ साठेंसारखं थोडं तिथे पाईपाचं काम चालू आहे, फडणवीस साहेबांनी रिपेरिंग काढलं आहे त्या तपोवनात किंवा त्या पूर्ण आता जे साधू येणार आहेत त्यांच्या सेवेसाठी. तर त्या पाईपांचा सपोर्ट घेऊन मी तिथे थोडासा आश्रय घेतला की मग ते काय निसर्गातल्या देवांना ते आवडत नाही. बरं. आणि आज आपण जवळजवळ 15 दिवस या घरात आहे, पण आपल्याला या घरामध्ये फक्त ईश्वरी साक्षात्कार होतो आणि आपला जो धनसंचय तो कमी होतो. म्हणजे धनसंचय आपल्याला गरजेचं का असतो, का आपल्या येत्या काळात लग्न होणार आहे. आणि माझं कसं, मी भावांकडे 1 रुपया पण मागत नाही. बरोबर. आणि दिगंबर भाऊंचा मी लाडका असल्यामुळे दिगंबर भाऊ मला सांभाळून घेतात. पण येत्या काळात काय होणार आहे, मी त्यांना सोन्याची ट्रेन देणार आहे दिगंबर भाऊंना. आता ही बोलण्यामध्ये अतिशयोक्ती नाही किंवा AI टेक्नॉलॉजीचं बोलणं नाही, रोबॅटिक बोलणं नाही. मी दिगंबर भाऊंना खरोखर सोन्याचं इंजिन आणि सोन्याची रेल्वे खरोखर देणार आहे. फक्त त्यात मला गडकरी साहेबांचा थोडा सपोर्ट लागेल, फ्रान्सच्या टेक्नॉलॉजीचा, जपान जर्मनीच्या टेक्नॉलॉजीचा सपोर्ट लागेल मला. आणि ते सोन्याचं इंजिन मी दिगंबर भाऊंच्या नावावर करणार आहे. कारण काय, तर जो मनुष्य आपल्याला अति गरिबीमध्ये सांभाळून घेतो, जो मनुष्य आपल्याला आपल्या दुःखामध्ये साथ देतो, तोच आपला खरा भाऊ असतो. बरोबर रामभाऊ. आणि मी तुम्हा दोघांना 10-10 कोटी द्यायचं वचन दिलेलं आहे, दिगंबर भाऊंकडे दिले ते वचन मी. पण येत्या काळात मी तुम्हाला 50-50 करोड पण देऊ शकतो, कारण की मी भारताची आणि विश्वातली सगळीच सूत्र माझ्या हाती येतात. आता